मित्रांनो, काही दिवसापासून आपण पाहतच आहोत की रोज काही ना काही मार्केटमध्ये निगेटिव्ह गोष्ट होतच आहे याच्यामध्ये. मग त्या ट्रम्पने लावलेल्या टेरिफमुळे असेल किंवा चायनाच्या नवनवीन डिसिजनमुळे असेल आणि इतर देशांमधल्या इंटरनल गोष्टी पण, या सगळ्यामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये मुख्यतः सरकारी टॅक्स पेन्शनर सोबत इतर टॅक्स पेयर्सना पण खूप मोठा दिलासा मिळाला याच्यामध्ये. आता नेमकं काय घडलं याच्यामध्ये, नवीन टॅक्स बिल मध्ये काय निर्णय घेण्यात आले, त्याच्यामध्ये याचा नक्की फायदा कोणाकोणाला होणार आहे, अशा बऱ्याच प्रश्नांवर आज मी इन डेप्थ मध्ये माहिती देणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा टॅक्स ओरिएंटेड आणि इन डेप्थ माहिती देण्यासाठी मी याच्यामध्ये बनवतोय. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. पुढे जाण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. मित्रांनो, 11 ऑगस्टला वित्तमंत्री आपल्या निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये 60 वर्षापूर्वीचं जे इन्कम टॅक्स बिल होतं त्याला बदलण्यासाठी एक पुढाकार घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये सरकारी पेन्शनर सोबत इतर टॅक्स पेयर्सना पण एक सवलत दिली याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की ज्या कोणत्याही व्यक्तीला रिकॉग्नाइज पेन्शन फंडाकडून पेन्शन मिळत असेल तर पूर्ण कम्युटेड पेन्शनच्या अमाऊंटवर आता टॅक्स लागणार नाही याच्यामध्ये. ओके, मग आता पाहूया ही कम्युटेड पेन्शन नक्की काय आहे आणि त्याचा फायदा पेन्शन धारकांना कसा होतो. जसं की आपण प्रत्येक महिन्याला पेन्शन घेत असतो, आपण म्हणजे जी लोक घेतात ती, पण तीच पेन्शन जेव्हा आपण एकत्रपणे घेतो लमसम पद्धतीने, तेव्हा त्याला कम्युटेड पेन्शन असं म्हटलं जातं. आता एक उदाहरण जर घ्यायचं झालं मित्रांनो, तर एखाद्या पेन्शन धारकाला त्याची पेन्शन प्रत्येक महिन्याला न घेता समजा 8-10 महिन्यांची एकत्र पेन्शन घ्यायची असेल तर त्याला आपण नॉर्मली म्हणतो कम्युटेड पेन्शन. क्लिअर? आता हे सगळं तुमचं क्लिअर झालं नॉर्मल याच्यामध्ये. पण आता असा एक प्रश्न पडतो की या पेन्शनसाठी कोण कोण एलिजिबल आहे आणि याचा क्रायटेरिया काय असेल, थोडक्यामध्ये पाहूया. आता या नवीन नियमानुसार आता फक्त सरकारी कर्मचारीच नाहीत तर इतर प्रायव्हेट सेक्टरच्या एम्प्लॉईंना पण असा फायदा मिळणार आहे, जी एक चांगली गोष्ट आहे प्रायव्हेट सेक्टरसाठी. त्याचबरोबर यामध्ये ते पण लोक सहभागी होतील ज्यांना एम्प्लॉयर पेन्शन प्लॅन नाही घ्यायचा, पण ते कोणत्या ना कोणत्या तरी स्कीम मध्ये स्वतःहून इन्व्हेस्ट करतात, जसं की LIC असेल किंवा NPS असेल, यांच्या इतर स्कीम असतात त्याच्यामध्ये. अशा सर्वजण या पॉलिसीसाठी इलिजिबल असणार आहेत. मग आता तुम्हाला वाटत असेल की हे करणं एवढं गरजेचं होतं का, एवढे सगळे प्रश्न ज्या भारतामध्ये प्रॉब्लेम असताना. तर लक्षात घ्या, तर या रूल नुसार सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना कम्युटेड पेन्शन ही पूर्णपणे टॅक्स फ्री होती आणि जे इतर पेन्शन धारक होते त्यांना कोणत्याही प्रकारची सूट नव्हती, त्यांना टॅक्स भरावा लागत होता. लक्षात ठेवा. पण आता आलेल्या नवीन नियमानुसार हा भेदभाव नॉर्मली संपला असून आता कोणत्याही पेन्शन धारकाला टॅक्स भरावा लागणार नाहीये. आता यामध्ये नॉर्मली 3 मुद्दे नॉर्मली असू शकतात. तर हे 3 मुद्दे कुठले बरं? तर हा निर्णय टॅक्स भरण्याचा नॉर्मली आपल्या सगळ्यांचा त्रास कमी करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट असेल, लोकांना रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी पेन्शन फंडामध्ये इन्व्हेस्ट करायला प्रोत्साहन मिळेल. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पेन्शन धारक ही अमाऊंट विदाउट टॅक्स वापरू शकतात. आता हे बिल कधीपासून लागू केलं जाईल हा प्रश्न पडायला पाहिजे. तर हे बिल 1 एप्रिल 2026 पासून लागू केलं जाणार आहे, ज्याचा फायदा फायनान्शियल इयर 2026-27च्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पेन्शन धारक आहात का नाही हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर अशी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला अपडेटेड पाहिजे असेल आणि इन डेप्थ मध्ये पाहिजे असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण मराठीमध्ये अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला शोधून मिळणार नाही. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.